बापरे, वर्गमूळ ते तर कधीतरी शिकलोय 4थी-5वीत आणि ते किती कठीण होतं, केवढी ती आकडेमोड होती असं तुम्हाला सगळ्यांना निश्चित वाटत असेल. पण आपल्याला वर्गमुळाचा अंदाज करता येतो आणि जर पूर्ण वर्गसंख्या असेल तर त्याचं वर्गमूळ सुद्धा काढता येतं. नमस्कार. आज आपण एक पद्धत बघणार आहोत, एखाद्या पूर्ण वर्ग असलेल्या संख्येचं वर्गमूळ काढणं. आता मला एक संख्या दिलेली आहे, मला फक्त एवढं सांगितलंय की ती पूर्ण वर्ग संख्या आहे. याचा अर्थ काय, तर 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे कारण त्याचं वर्गमूळ 4 येतं. 36 ही पूर्ण वर्ग संख्या आहे कारण त्याचं वर्गमूळ 6 येतं. म्हणजेच जी पूर्ण वर्ग संख्या आहे अशा संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं ते आपण बघूया. आता मी एक संख्या घेणार आहे, 3136. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की ही जी संख्या आहे ती 2 भागात त्याचं विभाजन करायचं. 31 हा एक भाग आणि 36 हा दुसरा भाग. आता शेवटचा अंक ज्या संख्येचा 6 आहे, वर्गमुळामध्ये अशी कुठची संख्या असू शकेल? शेवटचा अंक वर्गाचा 6 आहे माझ्या इथे, म्हणजे त्याचं वर्गमूळ काय असेल तर 4 ही संख्या असू शकते, 4 चोक 16, किंवा 36 वर्ग असल्यामुळे 36चं वर्गमूळ 6, म्हणजेच दुसरी संख्या 4 असू शकते किंवा 6 असू शकते. म्हणजे मी दुसरा अंक गेस केला आहे किंवा दुसरा अंकाचा अंदाज केलाय की 3136च्या वर्गमुळामध्ये एकम स्थानी 4 आहे किंवा 6 आहे. मग पहिली संख्या कशी ओळखायची, तर पहिली संख्या आहे 31. याच्यामध्ये सर्वात मोठ्यात मोठ्या कुठच्या संख्येचा वर्ग जातो, तर 31 मध्ये 5चा वर्ग 25 आणि 6चा वर्ग 36. म्हणजे ह्याच्यामध्ये एकतर हे संख्या काय असू शकतो, 5 ही संख्या पहिली येईल, तर मग वर्गमूळ काय असू शकतं, 54 असू शकतं किंवा 56 असू शकतं. आता ते कसं शोधायचं, याच्या मधली संख्या आहे 55. आता 55 म्हणजे शेवटी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलं आहे. 5चा वर्ग 25 आणि पहिली संख्या 5 आहे, त्याचा पुढचं अक्षर 6, म्हणजे 6 पंचे 30, म्हणजे 3025 किंवा 3025 हा 55चा वर्ग येतो. आता मला दिलेली संख्या आहे 3136. याचाच अर्थ माझं वर्गमूळ हे 55 पेक्षा मोठं असणार, म्हणजे ते 54 असू शकत नाही. म्हणजे माझं वर्गमूळ काय आहे, 56. म्हणजे बघा, मी काहीही आकडेमोड न करता, कुठलीही अतिशय क्लिष्ट पद्धत न वापरता, केवळ अंदाजाने जर मला माहितीये की पूर्ण वर्ग संख्या आहे 3136, तर मी त्याचं वर्गमूळ काढलं, जे आहे 56.